नमस्कार. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आणि सकाळची सगळी कामं झालेली आहेत. चहा, नाश्ता, घरातलं आवराआवरी. नाश्ता बाकी आहे, पण बाकीची घरातली सगळी आवराआवरी झालेली आहे आणि आता लवकर स्वयंपाक करून घेतो आम्ही. साधारण दुपारच्या स्वयंपाकाला 10 सव्वा 10ला लागलं की अर्ध्या पाऊण तासात स्वयंपाक तयार होतो. म्हणजे मग पूर्ण दिवस थोडासा आपल्या स्वतःसाठी मिळतो, आपल्याला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी मिळतो. नाहीतर मग पूर्ण दिवसभर आपल्याला असं वाटतं की आपण किचनमध्येच आहोत. तर किचनमध्ये एका साईडला पाणी तापत ठेवलं होतं, दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे शेवग्याच्या शेंगा उकडण्यासाठी. आणि आता मी कोरड्या भाजीला फोडणी देत आहे. आज भाजी करणार आहे कोबी बटाट्याची. तर कांदा घालून करणार आहे भाजी लाल तिखटाची. त्यामुळे कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकलेलं आहे. छान तडतडून घ्यायचं आणि टाकलेलं आहे बारीक चिरलेला लसूण. तर इथे आई करत आहेत भाजी. तर लसूण परतून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे एक मीडियम आकाराचा कांदा. खरं तर कोबीची भाजी ही 2-3 प्रकारे करता येते. एकतर कोबी बटाटा करा, कोबी मटर करा, कांदा घातलेली करा. कांदा घालून करायची असेल तर मग त्यामध्ये टाकायचं लाल तिखट, आणि जर आपल्याला मिरचीची करायची असेल तर त्यामध्ये कांदा नाही टाकला तरी चालतो, फक्त कढीपत्ता, मिरची आणि मटर टाकायचं तर टाकू शकतो. तर इथे तिखट, मसाला, त्यानंतर धना पावडर, हळद हे सगळं घातल्यानंतर बटाटे चिरलेले होते, साल काढून चिरून घेतलेले होते ते टाकलेले आहेत. बटाटे टाकण्याच्या आधी पाण्यात थोडेसे धुवून घ्यायचे, म्हणजे एक्सेस स्टार्च त्याचं निघून जातं. तर इथे आईंनी विळीच्या सहाय्याने कोबी चिरून घेतलेली आहे. आता ती कोबीसुद्धा यामध्ये मिक्स करायची. डब्यासाठी खरं भाजी बनवत आहोत, मुलांना डब्बा द्यायचा आहे, त्यामुळे मग कोरडी भाजी एखादी लागते. आणि कोबी बटाटा कसं झटपटसुद्धा होते, त्यामुळे मध्ये मध्ये अशी कोबी बटाट्याची भाजी होत असते. तर सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर टाकायचं आहे मीठ. आणि वाफेवर भाजी शिजवायची आहे. वरून म्हणजे पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही भाजीत. फक्त वाटल्यास तर ताटावर असं पाणी ठेवायचं, म्हणजे त्याची वाफ जनरेट होते आणि मग भाजी शिजायला मदत होते. आता ती भाजी होतीये तोपर्यंत मी कणिक मळून घेते, कारण आज दुसरी पण भाजी करायची आहे आणि त्यानंतर मग पोळ्या करायच्या आहे. म्हणून मग मी कणिक आत्ता मळते. नाहीतर मग एकच भाजी असेल तर ती भाजी करण्याच्या आधीच कणिक मळावी लागते, म्हणजे मग पोळीची कणिक मुरते आणि पोळ्या छान सॉफ्ट होतात. तर कणिक मी सर्वात आधी चाळून घेतली, कारण वातावरण पावसाचं आहे. खराब असं होत तर नाही शक्यतो, पण चाळून घेतलेली नेहमीच चांगली. त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. खरं तर टिफिनला पोळी द्यावी लागते म्हणून थोडंसं तेल टाकते, नाहीतर मग नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. उगाच एक्स्ट्रा तेल नकोच. जितकं कमी तेल खाऊ तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि कमी तेलातसुद्धा भाज्या व्यवस्थितच होतात. तर कणिक मळून झाकून ठेवलेली आहे. तोपर्यंत आई वेळीने चिरून घेत आहे कांदा. मला अजिबात वेळीने चिरता येत नाही, त्यामुळे मग आई इथे कांदा चिरत आहेत. देवाची पूजासुद्धा झालेली आहे आणि पुढे मुलांनी इकडे मस्त घरभर पसारा करून ठेवलेला आहे, तो पण आता थोड्या वेळाने मला आवरावं लागेल. इथे आई आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घेत आहे कोरड्या भाजीसाठी. शेवग्याच्या शेंगांची आज मस्तपैकी मसालेदार कोरडी भाजी बनवणार आहोत. नेहमी आपण रश्श्याची बनवतो, पण आज कोरडी भाजी बनवणार आहोत. एकदम छान लागते. त्यासाठी जिरं, मोहरी, हिंग ते टाकलेलं आहे आणि कांदा बारीक चिरलेला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे 3-4 पाकळ्या लसणाच्या, आलं आणि थोडंसं किसलेलं खोबरं याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये घालायचे आहे मसाले. हळद, चवीनुसार लाल तिखट, आता कितपत तिखट हवं त्यानुसार घालायचं आहे. आणि टाकलेली आहे धणा पावडर 1 चमचा आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि एक कांदा लसूण मसाला तो सुद्धा घातलेला आहे. आणि हे सगळं मस्त छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट. प्रत्येक वेळेस आम्ही शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची रश्श्याची भाजी करायचं म्हटलं, आज जरा कोरडी करून बघूयात. तर ती चवीला इतकी छान लागली. आणि म्हणजे शेंगा ज्यामध्ये उकडवल्या होत्या तेच पाणी ह्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्यानंतर उकडलेल्या शेंगा घालून घ्यायच्या. हलक्या हाताने एकदम मसाला मिक्स करायचा आहे, म्हणजे मग शेंगा तुटणार नाहीत आणि त्याला व्यवस्थित मसाल्याचं कोटिंग राहील. चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायची. अगदी 2 ते 3 मिनिट वाफ येऊ द्यायची. एका साईडला माझी कोबीची भाजी पण बनवून तयार झाली होती
आणि दुसरीकडे झाली होती शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार। शेवगाची शेंगा तर उकडलेल्याच असतात त्यामुळे भाजीला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त मसाले एकत्र होऊ द्यायचे। अशी छान कोरडी मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी बनून तयार झालेली आहे। नक्की करून बघा, चवीला एकदम छान लागते। वरून मस्त कोथिंबीर घालायची आणि गरम गरम पोळी भाकरीसोबत एन्जॉय करायची। आणि इथे नाश्त्याला होतं मसाला खिचडी पापड, तर ते मी आता खाऊन घेते। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला